जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। पाण्याच्या गाडी परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति। द्वैत्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। द्वैत्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षिभूतम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतम्। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनम्। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनम्। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति। 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जयाची सोय न वेधाकळे। जयाची सोय विधान कळे। तयाचे सखाळावत ऐकिली। अर्जुने दोन्ही डोळी भोगिता झाला। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं अवलंबन केलं। आणि आज जगद्गुरु तुकोबाराया वैकुंठ गमन सोहळा 375वा हा वैकुंठ गमन सोहळा आहे। आणि ह्या सोहळ्यामध्ये वैकुंठ म्हणजे काय आहे आणि वैकुंठ कसा आहे, वैकुंठाची व्याख्या काय आहे, वैकुंठाला का जावं, कशासाठी जावं, वैकुंठ म्हणजे नेमकं काय आहे आणि कुणाला वैकुंठ प्राप्त होतं आणि वैकुंठ तरी कसं असतं। खूप छान महाराज म्हणतात की बाबा, अरे बाबा, जो वैकुंठाचा वास करतो ना, ज्याला वैकुंठ 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 असं म्हणतो,
तर ते वैकुंठ काय आहे? जो त्या विठ्ठलाचा जप करतो, विठ्ठलाच्या जपामध्ये एक रूप होतो, भगवंताच्या नामस्मरणामध्ये नामस्मरण करत 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 त्या स्वरूपाशी एक होतो आणि एक झाल्याच्या नंतर त्या देहाचा त्याचा विसर पडतो आणि ज्याच्या देहाचा विसर पडतो आणि त्याच वेळेला त्या स्वरूपाशी एक होतो, त्याचं नाव वैकुंठ आहे. ज्या वाणीने परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी पासून वाहते तुम्हाला आम्हाला प्राप्त होते, पण हिचं खरं काय तर परीपासून आहे. बरं का? परावाणीमध्ये जो रममान होतो त्या परी परती घर, परीहून परते घर आणि ते राहू निरंतर. वैकुंठ गमन आणि वैकुंठ या शब्दाचा अर्थ परावाणीमध्ये आणि त्या परावाणीमध्ये त्या परापरमेश्वराला, परेच्या पलीकड असलेला परमात्मा आणि त्या परमात्म्याशी ज्या वेळेला एक होतो त्यावेळेला देहाचा विसर पडतो, देहावर नसतो. देह मी नसरी उरला उरी विठ्ठल, म्हणून विठ्ठल उरलेला आहे. किंवा विठ्ठलचे विठ्ठल, विठ्ठल या नावाचा जप करा. आपण दुसरं काय करू नये. आता ह्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या आपल्याला 8 दिवसामध्ये सकाळी 9 ते 10 या टाइमामध्ये फक्त आपल्याला विठ्ठल नावाचा जप करायचा आहे. ज्याला ज्याला जमल 1 तास भर विठ्ठल 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 विठ्ठल. आता राष्ट्रभर प्रत्येक गावामध्ये विठ्ठलाच्या नावाचा जप चालू आहे. बरं का? म्हणून आपण 8 दिवस विठ्ठल या नामाचा जप 9 ते 10 ह्या वेळेमध्ये करू. आणि करत असताना टाळ्या वाजवायच्या आणि तळहात बोटाला बोट टेकले पाहिजे. तर या नामाने काय होतं, तुम्हाला ब्लड प्रेशर होणार नाही. बरं का? अटॅकचा प्रॉब्लेम होणार नाही, शुगरचा प्रॉब्लेम होणार नाही. अनेक जेवढे काही आजार असतील त्या आजाराला मुक्त करणारं हे नाम आहे. अरे आजाराला सोडून दे, सगळं विश्वाला मुक्त करणारं नाम आहे. म्हणून आपल्याला 1 तास रोजचं आपला 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये 9 ते 10 या टायमिंगमध्ये ज्याला ज्याला जोडी असतील त्यांनी घेऊन या. आता नाही त्याला मी काय करू, पण 1 तास आपल्याला वैकुंठात जायचं आहे आणि आपलं हेच वैकुंठ आहे. जिथं वैखरी संपत्ते, मध्यमा संपत्ते, पश्चिंती संपत्ते आणि ज्या परेचा उगम होतो आणि परेच्या पलीकडे गेला का विसर पडतो आणि ज्याच्या देहाचा विसर पडतो तोच त्या निरामय स्थितीत राहतो. आणि म्हणले तेतीचा आनंदू ब्रह्मांडे स्नस्माय उपमेशी काय देऊ सुखा. त्या सुखाला उपमा देता येत नाही. म्हणून विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपल्याला भगवान परमात्म्याचं प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. याच्या खाली आपण नामजप ठेवला नाही. म्हणून आपल्याला जप करायचा रोजचा 1 तास 8 दिवस 1 तास. सगळ्यांनी जेवढे येतील तेवढे, ज्याचं प्रारब्ध चांगला असेल त्याने येईल आणि ज्याची बायको ऐकून असेल त्याची येईल आणि ऐकत नसेल तर त्याला काय करू.
तोच बोंबलत फिरायलास असं की कसं आम्हाला घेऊन जा असं नाही बाबा. तर खरंच आपल्याला आता असा दिवस, असा योग, असा वर्षे आणि असा काळ आपल्याला पुन्हा मिळणार नाही. आपण 375 मध्ये आलो, पुन्हा आपण असू 100 भरती व्हायला राहूत का? आता पुन्हा 375वा दिवस येणार नाही. म्हणून हाच योग चांगला आहे. अख्ख्या महाराष्ट्रावर मोदी साहेबांनी सांगितले प्रत्येक गावामध्ये विठ्ठल नामाचा जप करा, अनेक आजार कमी होतील. कोण्यातरी दिवशी गेलो मी त्या शिरोळला, तर बरेच बायान पुरुष एका लाईनला बसून मारुती मंदिरामध्ये विठ्ठल 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 सारखं चालू आहे. तर आता आपण मी विठ्ठल नामाचा जप नाही जमला तर पण 8 दिवस मात्र नक्की करायचा, पण सगळ्यांनी करायचा. सगळ्याला बोलून घ्यायचं, सगळ्याने 1 तासभर दुसरं काहीच करायचं नाही, फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर त्याचं कारण ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात? अरे बाबा, ज्ञानोबा म्हणतात की खरं जयाची सोय वेदा न कळे. कोणाची सोय? अरे ज्या विठ्ठलाची सोय कोणाला कळले नाही, वेदाला कळले नाही. वेद जाणून गेला पुढे मौनावला, ते गुहे तुझला प्राप्त कैचे. वेदाला ज्याची सोय कळली नाही, वेदाला ज्याचा अंत लागला नाही, वेद निठी निठी नेती नेती म्हणून राहिला, ज्ञाती नेती नेती म्हणून थकला. वेद बहुत बोलिला किंवा वेद अनंत बोलिला आणि अर्थ काय साधिला? विठोबाचे नाम घ्यावे. काय? निज निष्ठे, निज आणि निष्ठेने. तसं आपल्याला त्या विठोबाचं नाव 1 तास निज निष्ठेने घ्यायचं आहे. जप करायची गरज नाही, तप करायची गरज नाही. त्या विठ्ठलाचं नाम स्मरण करा, तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही. हे तर आजार इतका थोडासा आजार आहे, पण तुम्हाला जो मोठा रोग लागलेला आहे, बहु रोग ऐसे जाय अनेक काय शुल्लकी, अनेक काय शुल्लकी, अनेक काय शुल्लकी. पथ्ये नाम विठोबाचे अनेक वाचे नसे. पथ्ये नाम विठोबाचे अनेक वाचे नसे. या वाचेने विठ्ठलाचं नाम घ्या, विठ्ठलाचा जप करा. कारण का? वेद जरी मौनाला असला, वेद अनेक प्रतिपादन या जगतामध्ये, या विश्वामध्ये भगवंताचं जास्त प्रतिपादन जर केलं असेल तर वेदानं केलेलं आहे. भगवंताचं जे विधान केलं असेल तर कोणी वेदानं केलेलं आहे. वेदापेक्षा असं विधान या जगतात कोणी केलं नाही, पण तोच वेद अर्थ वितुकाची साधिला. काय साधिला? म्हणून बाबा, तुम्हाला या सर्व रोगातून मुक्त व्हायचं असं ना, तर तुमचे खरंच गुडघे दुखणार नाही. तुमच्या मानातून, पाठीतून, गुडघ्यातून कधीच चमका निघणार नाही. का निघणार नाही? तर तुम्ही रोज 1 तास विठ्ठल ह्या नामाचं जप करा. दोन्ही डोळे बंद करायचं, ऊर्ध्वमुखे दोन्ही डोळ्याच्या मध्यभागामध्ये दृष्टी ठेवायची आणि आतल्या भगवंताला पाहायचं. आणि तो विराजमान आहे, त्याला पाहत असताना विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या तुकोबायाने जे बी भजन केलं असेल ना, तर त्या विठ्ठलाचंच केलं. आणि त्याच विठ्ठलाच्या भजनाने तुम्हाला कोणताही आजार होणार नाही, कुठलाच आजार होणार नाही. पण निष्ठेने त्याचं भजन करा, कुठलाच आजार होणार नाही. आणि कोणता, अरे बहुरोग असा या जगात मोठा आजार
तू राहत नाही, अनेक काय शुल्लक, हे दुसरं काय सांगता तुम्ही. म्हणून विठ्ठल या नामाचा आपल्याला काय करायचा आहे, जप 8 दिवस करायचं बरं का. आणि मोठ्या थाटाने, आनंदाने, प्रेमाने, उत्सवाने सगळ्यांनी भगवान परमात्म्या, पांडुरंग परमात्म्याच्या द्वारामध्ये बसून ज्याला ज्याला जमत त्यांनी सकाळी 9 वाजता आंघोळ करून यावं आणि विठ्ठल ह्या नामाचा जप करावा, बाकी काही करू नये. आणि विठ्ठल या नामाचा जप झाला की 10-15 मिनिटं आपल्याला ज्ञानेश्वरीवर त्याच नामाच्या, विठ्ठलाच्या नामावर प्रवचन करू. आणि मग माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जया वेधान कळे. काय म्हणले आपल्याला, विठ्ठल ह्या नामाचा जप 8 दिवस सतत त्याने करायचा आहे. आणि नंतर 10 मिनिटं 15 मिनिटं आपण ज्ञानेश्वरीवर, आणि ज्ञानेश्वरीवर दुसरं काही बोलायचं आहे, फक्त विठ्ठल ह्या नामावर बोलायचं आहे. तर ज्ञानोबराय म्हणतात, जयाची सोय वेदा न कळे. ज्याची सोय, ज्याचा अंत वेदाला लागला नाही, ज्याचं विधान वेदाला करता आलं नाही, असा हा परमात्मा आहे. आणि त्याच परमात्म्याचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर ज्ञानोबराय म्हणतात, अरे बाबा, असा हा परमात्मा वेदाला न कळणारा, पण काय सांगा महाराज, अर्जुनाच्या मोहात अडकला. ज्या ज्या वेळेला अर्जुन कोपतो ना, हा कोपे की निवांत साह्य. ज्या ज्या वेळेला अर्जुन रागावतो ना, हा कोपे की निवांत साह्य. हा ऋषे की बुधावित जाय. ज्या वेळेला अर्जुन रुसतो ना, त्यावेळेला अर्जुनाची समजूत काढतो, अर्जुनाला मांडीवर घेतो. इतकं प्रेम असलेले त्या अर्जुनावर काय म्हणतो, वेदाला ज्याचा अंत लागला नाही, वेदाला ज्याचा जाळा कळाला नाही, वेदाला ज्याचं खरं सुख कळलं नाही, वेदाला खरं त्याचं मर्म कळलं नाही, असा वेद आणि त्याच वेदाला न कळणारा परमात्मा अर्जुनाच्या मोहात अडकला. आणि म्हणतो, हा कोपे. ज्या ज्या वेळेला 3ऱ्या अध्यायापर्यंत या तुम्ही, 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, अरे काय देवा तू काय बोलतो, काय तुला समजतं का. देव म्हणू लागले, अर्जुना कोण आहे, अर्जुना बघ, मी बोलेल्यान वेद बोले, मी चालिल्यान सूर्य चाले, म्या हरिल्यान प्राण हरे जुया जगाते जाळीता. मी, अरे बाबा, मी चालिल्याने सूर्य चाले. कोण म्हणतो, देव म्हणतो. मी बोलिल्यान वेद बोले, मी चालिल्यान सूर्य चाले, आणि मी हरिल्याने प्राण हरे जोया जगाते जाळीता. कोण म्हणतो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत असताना अर्जुन म्हणतो देवाला, अरे देवा तुला काही वेळ लागले का, अरे तुझ्या कितीतरी आधीपासून असलेला तो देव आहे, सूर्य आहे, आणि त्या सूर्याला तू सांगितलं म्हणतोस, मनूला सांगितलं म्हणतोस. अरे मला काही तुझ्या बोलण्याचा अंत लागत नाही, आणि ह्या काही बोलण्यावर माझा काही विश्वास बसत नाही. आणि एवढा मोठा देवावर आक्षेप घेण्याची सामर्थ्य कोणाला आहे का, आहे का. पण तो अर्जुन आहे, आणि त्या अर्जुनाच्या मोहात पडलेला देव त्यावेळेला देवाला म्हणतो, देवा हे काय मला पटत नाही. तर बाबा ठीक आहे, तुला पटत नाही तर पटत नाही, जाऊ दे तुझ्या मनावर. हा ऋषे, हा कोपे क्या निवांत साये, हा ऋषे की बुजावित जाये, देखा नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला अर्जुनाचं पिस लागलंय. अर्जुन त्याच्या प्रेमात वेदात आला, आणि तो अर्जुन
भगवंतावर आक्षेप घेतो, भगवंतावर आक्षेप घेतो, भगवंतावर अनेक टाकतो, पण तोच कधी रागवला नाही देव. आणि अशा भक्ताचा अंकित आहे. आणि म्हणून महाराज सांगू लागले, तरी जयाची सोय वेदांकडे तयाची सकळावयावे एकच वेळ. अर्जुनाची दोही डोळी भोगिता झाली. काय सांगा महाराज, भगवान परमात्म्याने ज्या वेळेला अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, 11वा अध्याय बरं का, भगवान परमात्म्याने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि त्या विश्वरूपामध्ये सगळासा अर्जुन विसरून गेला, सगळे आयवे विसरून गेला. आणि कशामुळं? त्या विठ्ठलाच्या नामामध्ये सगळं विसरून जातो. आणि ज्या वेळेला समाधिस्थ होतो ना, त्यावेळेला ते दर्शन घडतो. त्या विठ्ठलाच्या नामामध्ये बरं का, विठ्ठलाच्या नामामध्ये पावर आहे. आणि म्हणून आपल्याला रोज की बाबा अर्जुन त्या नामामध्ये मग्न झाला आणि त्याच्यामध्ये त्याची सोय त्याला राहिली नाही, त्याचा देह त्याला कळाला नाही, सर्वस्वाचा असणार तिने निवृत्त केलं. आणि म्हणून अर्जुन देहस्थितीत गेला आणि पाहतो हे जग नसून सर्व जिकडे पाहतो तिकडे भगवान श्रीकृष्ण आहे. जग पेटल्या गेलं. काय सांगा महाराज, अर्जुन ऐकैसे अनुराज्य करणे, पार्थाची पाणी आणि न पाहणे, याही सकट नारायणी व्यापून घातले. तैसा अनुग्र पैराया श्री हरे केला धनंजया. आणि कौनेकडे ही माया ऐशी वासने तो. सगळं विसरून गेला आणि त्या प्रभूच्या स्वरूपामध्ये मग्न झाला. आणि पुन्हा समाधीतून बाहेर आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला तो अर्जुन म्हणतो, देवा तुझं पाहता मुकुंदा. श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, तुझं पाहता मुकुंदा, तो ऐसाची व्यापको सर्वदा, भक्ता अनुग्रह मुक्ता रूपाती धरशी. तू निराकार असलेला परमात्मा भक्ताला अनुग्रह देण्यासाठी तो आकाराला आलास. आणि म्हणून अर्जुनाच्या प्रेमात पडलेला देव आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ भक्त अर्जुन आहे. आणि फक्त त्यांनी नामाचं स्मरण करावं. तसं ज्ञानोबराया म्हणतात की खरोच बाबा, ज्याची सोय वेदाला कळली नाही, ज्याचा अंत वेदाला लागला नाही, ज्याचा वेद अंत काय वेदाच्या ज्ञानाचा ज्याच्याकडे अंत झाला तो वेदांत. कळतं ना? आम्ही काय म्हणतो वेदांत, वेदाच्या तत्वाचा, वेदाला झालेल्या ज्ञानाचा ज्या वेळेला अंत होतो तिथं वेद राहतो. त्याच्या नामाचा ज्ञानाचा अंत होतो तिथे वेद उरतो. ज्ञानाचा, वेदाच्या ज्ञानाचा ज्या वेळेला अंत होतो, भक्तीच्या ज्ञानाचा ज्या वेळेला अंत होतो तिथं भक्ती होते. कशाचा अंत व्हावं? वेद अंत, वेदाच्या ज्ञानाचा अंत व्हावं, त्याचंच नाव वेदांत आहे. आणि त्या वेदाची सोय त्या देवाला, त्या परमात्म्याची सोय कोणाला कळली नाही? वेदाला कळली नाही. वेदाशी नाही कळला अंत पारयाचा कानडा, राया पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. अरे बाबा, तो वेदाला न कळणारा
त्याचा आपल्याला फक्त 1 तासभर आपल्याला काय करायचं आहे, जप करायचा आहे. म्हणून रोज 9 वाजता 9 ते 10 फक्त विठ्ठल 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 या नामाचा जप करायचा आहे. बरोबर आंघोळ करून पूजेचं सामान घेऊन पांडुरंगाची धूप करायची, तुळशीची पूजा करायची आणि इथं बसायचं. येऊन जेवढे जमले तेवढे इथं यायचे आणि बसायचं. नाही जागा फुली तर आपण मंडपात बसू, आहे का नाही. म्हणून वेदाचा जो वेदाला न कळणारा परमात्मा आहे आणि त्या अर्जुनाच्या मोहात गुंतलेला आहे. अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. विश्वरूप दाखवलं म्हणजे काय दाखवलं तुम्हाला सांगू. तुम्ही ज्या वेळेला या विठ्ठल या नामाचा जप करता, जपामध्ये ज्या वेळेला जपाला जपतो पण तो आजप होतो. उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धार, मात्र तेथे मनाचा निर्धार मनाचा करा. बाबा वेदाला काहीच करता येत नाही. वेद त्याचं वर्णन करतो, वेद ब्रह्म दाखवत नाही. किलोमीटर अंतर सांगतो, रस्ता कटवीत नाही. इथून 9 किलोमीटर मुखेडा आहे. काय सांगितलं त्यांनी, अंतर सांगितला. तसा वेद ब्रह्म असा आहे, ब्रह्म तसा आहे, ब्रह्माचं अवयव असं आहे, ब्रह्माची व्याख्या अशी आहे असं सांगू शकतो, पण ब्रह्म होऊ शकत नाही. ब्रह्म करण्याचं सामर्थ्य एक साधू मध्ये आहे. साधू आणि नाम याच्या व्यतिरिक्त या जगात काय नाही. कुंडली राम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम 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 Karam 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 karam